अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत. अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रांतीत राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा झाला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यांचे 7 दिवस झाले काही अनुभवा न आले. तो नवल एक वर्तले एका चित्ती देवोनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यांची करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले ऐका सादर होवोनी. अफूचा भाव वाढला व्यवहारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकोणी वर्तमान आनंद झाला त्या लागोन. हरिभाऊ ते भेटोन वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकोणी उभयंतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐशी जे का समर्थ अक्कलकोट नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी. नामे दिधली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊते दिदला असे समर्थे. तेव्हा त्यांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला. तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिवः इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. आईचा प्रश्न ऐकोनी समर्थे बोलले त्या लागोनी. त्याच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तन मन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहूनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वसस्तता नसेची चित्ता. गोड ना लागती संसार वारता. चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहुनिया डोळेभरी. माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले.
चांदीच्या पादुका आणिल्या, त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती, वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत, झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडोनी. मग छाटी कफणी झोळी, समर्थे तयांसी दिदली, ती घेऊनी तयावेळी, परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभाऊंचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधोनी राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज, जन भजना लावावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार, लोभ मोह अनुमात्र, चिंती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता, तत्काळ गेली भव व्यथा, उपरीत झाली चित्ता, षडविकार निमाले. बहुत गुरु जंगी असती, नाना मंत्र उपदेशती, द्रव्य प्राप्तिस्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे, सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु, जे केवळ पोटभरू, भवसागर पैल तैरू, उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊनी काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करोनी ठेविले, तुळसीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता, घेत क्रूर बडवोनी. म्हणे जोडोनी या कर, लुटविता तुम्ही संसार, हा नवे विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढले आपण, परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले. हसतील सकल जन, धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण, खावयाते घालील. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली है कैसी, टागोनिया संसार सुखासी, दुःखडोही का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वनतपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी, उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी, जाऊनी बसाल जरी वणी, तरी मग सांगा कोणी, मजलांगी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आन, स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मजसवे, तुही घरदार सोडावे, मज समागमी फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य, सत्य संसारी मनविरक्त, माझे न कदापि. होय जरी आपण संसार टाकीला लुटोन, हे केले महात्म्य पुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यांसी काय पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होतसे, विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार, सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तयेंसी उत्तर, ऐकोनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे, करी तसे तियेचे. परी तारेच्या चित्तात, षडरिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लांगी कळेना. अशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाखीनी, त्यांनी तिजला जडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार, तियेसी न सुचे अणुमात्र, धरोनिया दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागोनी, रतला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या. कमाठी पुऱ्यात त्या समयी, मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी, मठा माझी राहिले. धन्य धन्य हे ते स्वामी सुत, गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परिजन त्याते निंदित, नाना दोष देवोनी.
पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनडले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशो अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु.